या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ तालुक्यातील कनवाड येथील म्हैसाळ बॅरेजच्या बांधकामासाठी नदीत घातलेल्या तात्पुरत्या बांधामुळे वाहून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांची बैठक पाटबंधारे विभाग सांगली येथे झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. बैठकीस म्हैसाळ उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे व उपकार्यकारी अभियंता थोरात उपस्थित होते. चर्चेदरम्यान ठेकेदाराच्या चुकीमुळे जमीन वाहून गेल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांनी बाजारभावानुसार मोबदला देण्याची तसेच पुढील नुकसान टाळण्यासाठी गॅबियन बांध किंवा संरक्षक भिंत उभारण्याची ठाम मागणी केली. यावर पाटबंधारे विभागाने संरक्षक भिंत बांधण्याची तयारी दर्शवली, मात्र मोबदला मिळण्यास वेळ लागेल अशी भूमिका घेतली. यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत जोपर्यंत जमिनीचे मूल्यांकन होऊन मोबदला निश्चित व अदा होत नाही तोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंची सर्व कामे पूर्णतः बंद ठेवण्यात येतील आणि कोणतेही काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशारा दिला. अखेर पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर जमिनीचे मूल्यांकन करून पुढील आठवड्यात दुसरी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सरपंच राकेश जगदाळे, इरफान बुरान, दस्तगीर पाशा इनामदार, मुसा इनामदार, मिया इनामदार, मुस्तफा इनामदार, संभाजी जाधव, सत्तार पटेल, भारत ढाले, दादा इनामदार, गुडू पाटील, इर्शाद इनामदार आदी शेतकरी उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.